मित्रांनो नमस्कार. गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर. तर मित्रांनो, आता हळदीला साधारणतः 120 ते 130 दिवस झालेले आहेत आणि या 120 दिवसाच्या मध्ये आपण हळदीला NPK, नत्रस्फुरद, पालाशयुक्त बरेचसे खत आपण ड्रिपने किंवा रासायनिक खतद्वारे दिलेले आहेत. पण मित्रांनो, आता हळदीला आज जे दुय्यम अन्नद्रव्य आहे आपले कॅल्शियम, त्याची फार जास्त आवश्यकता असते. तर कॅल्शियमचे महत्त्व काय आणि ते वापरल्याने आपल्या हळदीला फायदे काय होतात आणि त्याची लक्षणे आपण कशी ओळखायची जेव्हा आपण ते कमी प्रमाणात आपल्या हळदीला जाते, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, जसं आपल्या शरीरामध्ये हाडांच्या विकासासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते, तसंच आपल्या झाडाच्या पेशीच्या विभाजनामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही कॅल्शियमची राहत असते. कॅल्शियम हे रोपांच्या हाडासारखे कार्य करते, त्यामुळे आपले पानं आणि खोड मजबूत राहतात. सोबत मित्रांनो, कॅल्शियमच्या वापरामुळे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे आपलं झाड निरोगी राहते आणि कोणत्याच रोगात लवकर बळी पडत नाही. सोबत कॅल्शियम जर का आपण आपल्या झाडाला योग्य प्रमाणात दिलं, तर जे जमिनीची आम्लता वाढत असते ती कंट्रोलमध्ये राहण्याची मदत हे कॅल्शियममुळे होत असते. त्यामुळे आपली जमीन सुपीकतेकडे जाते आणि जमिनीची सुपीकता टिकून राहते. कॅल्शियमच्या वापरामुळे फळ आणि फूल यांची गळ कमी होते, त्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होते. मित्रांनो, कॅल्शियमची काही कमतरता आपल्या पिकावरती दिसून येते. जसं कॅल्शियम जर का कमी झालं तर आपल्या हळदीचं जे वरचं टोक आहे ते वाकलेलं दिसते आणि टोक वाकलेलं दिसते किंवा मुरुडलेलं दिसते. हळदीचे नवीन पान लहान आणि विकृत दिसत असते. जुन्या पानावरती पिवळसर व तपकिरी रंगाचे डाग दिसू शकतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियम वापरल्याने आपल्या हळदीमध्ये काय फायदे होतात किंवा कॅल्शियमची जर का आपल्या जमिनीमध्ये कमतरता असली तर त्याच्या आपल्या हळदीवरती काय लक्षण दिसून येतात हे आपण सांगण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.